नमस्कार, मी काळे सर, डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती. बारामती आणि बारामती परिसरामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी एज्युकेशन फील्डसाठी एक विश्वासाचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं. या अकॅडमीमध्ये फाउंडेशन प्लस स्कूल हा प्रोग्राम चालतो. नीट, जेई आणि सीईटीचं मार्गदर्शन केलं जातं. आजचा जो व्हिडिओ आहे हा सर्व बारामती आणि बारामती परिसरातील जे विद्यार्थी आता 8वी 9वीला येणार आहेत, म्हणजे फाउंडेशन प्लस स्कूल प्रोग्रामसाठी जे विद्यार्थी पालक इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वीचे ॲडमिशन्स आपण स्टार्ट केलेले आहेत. तर आपल्या अकॅडमीमध्ये फाउंडेशन प्लस स्कूल हा जवळजवळ 15 वर्ष चालू असणारा प्रोग्राम आहे. सकाळी विद्यार्थ्यांना 45 मिनिटाचे 4 लेक्चर्स हे आपण एक वेगळ्या विश्वामध्ये, म्हणजे त्यांना करिअरला रिलेटेड जे विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, जीके, ॲप्टिट्यूड शिकवतो, इंग्लिश बोलायला शिकवतो, कॉम्प्युटरचं गायडन्स करतो, त्याच्यानंतर बेसिक लॉ पण शिकवतो, बेसिक कॉमर्स पण शिकवतो. म्हणजे जर हे 10 विषय आपण कन्सिडर केले तर याच्यापेक्षा वेगळे करिअरला लागणारे किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला 11वी-12वी नंतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्यांना यापैकीच कोणता ना कोणते विषय काही असतात किंवा सगळेच असतात. त्यामुळं मुलांना सकाळी एक वेगळं फाउंडेशन आणि अतिशय शिस्तबद्धपणे आपल्या विद्यार्थ्यांना मिळतं. आणि आता दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्याला जशी आपली शाळा रेग्युलर असते तशी इथं शाळा उपलब्ध होते. त्यामुळे सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 पर्यंत ह्या मुलांचा अतिशय व्यवस्थितपणे प्रोग्राम असतो. त्यामध्ये फाउंडेशन सेपरेट असतं, स्कूल सेपरेट असतं. 8वीला जे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तर सुरुवातीला 2-3 महिने त्यांचं जे काय अनक्लिअर असतं ते क्लिअर केलं जातं. कुणाला लिहिता येत नसेल, वाचता येत नसेल, गुणाकार, भागाकार, बेजा, वजाबाक्या, अक्षर खराब असतील, काही बेसिक कॅल्क्युलेशन येत नसतील तर ते त्यांना डिटेल व्यवस्थितपणे 2-3 महिने पूर्णपणे विद्यार्थ्याला अकॅडमीसाठी तयार केलं जातं किंवा बघा अकॅडमीत शिकवलेलं त्याला कळालं पाहिजे अशा पद्धतीने आपण तयार करतो. आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशनचे विषय सुरू होतात. 8वीच्या विद्यार्थ्याला हे 10 विषय वर्षभर अनुभवायला येतात, त्याची माहिती होऊन जाते आणि अतिशय इंटरेस्टेड, जे सिलेबसशी रिलेटेड नसतात, परीक्षा नसते त्याची जास्त, त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांना अतिशय आनंद वाटतो. 9वीला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना परत तेच विषय असतात, हे 10 विषय परत त्यांना शिकवले जातात. परंतु 8वी 9वी झाल्यानंतर मात्र ह्या विद्यार्थ्यांना एक आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्य असं आहे की 10वीला हे विद्यार्थी गेल्यानंतर यांना जर मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्यांना 11वी-12वीला NCERT शिकायची गरज असते, तर आपण डायरेक्टली 10वीला त्यांना 11वीचं NCERT शिकवायला घेतो. हा एक त्यातला स्पेशल पॉईंट आहे 11वीच्या म्हणजे फाउंडेशनला येणाऱ्या मुलांना. म्हणजे 8वी आणि 9वीला त्यांना 10 वेगवेगळे विषय शिकवले जातात फाउंडेशन लेवलला. आणि विद्यार्थी 10वीला गेला की त्याला 11वीचं NCERT आपण सुरू करतो. मग तो 10वीतच 11वी पण टेंटेटिव्ह शिकतो आणि 10वीचा सिलेबस दुपारून त्यांना होतो. असा भरगच्च प्रोग्राम हा फाउंडेशनमध्ये असतो. जे सकाळी फाउंडेशनला 10 टीचर काम करतात ते टीचर फक्त आणि फक्त फाउंडेशन घेतात आणि दुपारी मात्र स्कूलचे टीचर 15 टीचर आहेत त्यांना शिकवायला, त्यांना दुपारी स्कूलचा सिलेबस शिकवला जातो. म्हणजे जवळजवळ 400 विद्यार्थ्यांना 25 टीचर काम करत असतात. त्यामुळे मुलांना थोडं मिळून भरपूर नॉलेज त्यांच्या डोक्यामध्ये जातं. 15 दिवसाला त्यांच्या ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट असतात, जवळजवळ 10 विषयाची टेस्ट असते, 15-15 क्वेश्चन्स असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना भविष्यकाळात एखाद्याला अधिकारी व्हायचे तर त्याला ॲप्टिट्यूड, जीके वगैरे, इंग्लिश बोलायला वगैरे हे सगळे विषय माहीत होतात. विशेष म्हणजे आता कॉम्प्युटर आलं, AIचं जग आलं आहे, त्या मुलांना आपण लागलीच आता AIचं नॉलेज सुरू करतो आहे द्यायला. म्हणजे आत्तापर्यंत त्यांना कोडिंगचं नॉलेज असायचं, आता डायरेक्ट AIचा सिलेबस आपण त्यांना देतो आहे. म्हणजे आपण आपल्या अकॅडमीमध्ये भविष्यकाळात मुलाला जे करिअर करायचे त्या करिअरसाठी आपण मात्र त्यांना आत्तापासूनच सगळं त्यांना इनपुट व्यवस्थित देतो आहोत की जेणेकरून त्याला अचानक तो एखादा सिलेबस पुढे आला तर त्याला काही भीती वाटणार नाही आणि अतिशय तो मनमोकळेपणाने करू शकतो.
इंजिनिअरिंग करता येतं, मेडिकल करता येईल, रिसर्चमध्ये जाता येतं, डिफेन्समध्ये विशेषतः म्हणजे डिफेन्सचं जर आपण NDAचा सिलेबस बघितला तर हे सगळे विषय त्यात असतात. बेसिक सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो आलं. त्याच्यानंतर GK असतं, ॲप्टिट्यूड असतं, इंग्लिश चांगलं बोलायला आलं पाहिजे त्यांना, आणि बेसिक लॉची माहिती पाहिजे, बेसिक कॉमर्सची माहिती पाहिजे. ह्या NDAचा पण सिलेबस त्यात कव्हर होतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कोणाला रिसर्चला जायचं असेल तर त्यांना त्यात हेच विषय असतात. म्हणजे भविष्यकाळाचा वेध घेणारा हा प्रोग्राम आपल्या अकॅडमीमध्ये खूप वर्षापासून चालू आहे. त्याच्या ॲडमिशन्स आत्ता मात्र सुरू झालेल्या आहेत. पालकांना इथं अकॅडमीला येऊन सगळी व्यवस्थित माहिती घ्यायची आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. फक्त सगळ्या पालकांना नम्र विनंती की ज्याचं होतकरू आहे, विद्यार्थी करणार आहे, त्याला काहीतरी फ्युचरमध्ये खूप मोठं काहीतरी मोठं घडायचं आहे आणि तशी त्याची लेवल आहे, कुवत आहे, करण्यासारखा विद्यार्थी असेलच त्या फाउंडेशनला पाठवा. अन्यथा सांभाळण्यासाठी विद्यार्थी मात्र इथं घेतले जात नाहीत, हे मात्र सगळ्यांनी नमूद करा. त्यामुळं 2025-26चे म्हणजे 26-27साठी 8वी 9वी ह्या 2च वर्गाला ॲडमिशन आपल्याकडे घेतले जातात. आम्ही या वर्षीपासून डायरेक्ट 10वीला ॲडमिशन घ्यायचं बंद केलेलं आहे. यायचं असेल तर तुम्ही एकतर 8वीला या नाहीतर 9वीला या. आम्ही 10वीला डायरेक्ट ॲडमिशन आता विद्यार्थ्याचे घ्यायचे बंद केलेले आहेत. आमच्या जुन्याच बॅचेस भरपूर असतात, त्यामुळे आपण त्या पद्धतीने ॲडमिशन घेत आहोत. त्यामुळे आता 8वी 9वी 10वी हे ॲडमिशन चालू आहेत. बारामतीतील प्रगतीनगरच्या अकॅडमीच्या युनिटचे हे ॲडमिशन्स आहेत. त्यामुळं तिथं लिमिटेड जागा असतात. बाहेरून जे विद्यार्थी पालक येणार आहेत त्यांना मात्र 8वीला पण 20-25च मुलांना घेता येतं, 20-25 मुलींना घेता येतं, 9वीला 20-25 मुलं आणि मुली असं घेता येतं. त्यामुळे ज्यांचा इंटरेस्ट आहे त्यांनी त्वरित अकॅडमीशी संपर्क साधून आपलं ॲडमिशन आजच फायनल करा. धन्यवाद.